योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगरमध्ये आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांना 104व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन। राजगुरुनगर ब्रिटिश सत्तेला पहिले थेट आव्हान देणारे आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे देशाचे प्रथम आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांचा 104वा स्मृतिदिन राजगुरुनगर येथे अत्यंत उत्साहात आणि आदराने साजरा करण्यात आला। 3 फेब्रुवारी रोजी गढई मैदान व नगर परिषद कार्यालय परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या क्रांतिकार्याला उजाळा देण्यात आला। लोकशाहीच्या प्रतिनिधींकडून मानवंदना कार्यक्रमाचे औचित्य साधून राजगुरुनगर नगर परिषदेत नगराध्यक्ष मंगेशदादा गुंडाळ व उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी उमाजी नाईक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले। यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका तथा स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक विभाग सभापती सौ सुप्रिया राहुलदादा पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती। गढई मैदानावर भव्य कार्यक्रम। गढई मैदान येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली। सामाजिक कार्यकर्ते राहुलदादा पिंगळे, नगरसेवक मित्रसेन प्रकाश डोंगरे आणि नगरसेवक सचिन मधवे यांनी उमाजी नाईक यांच्या बलिदानाचे महत्त्व अधोरेखित केले। उमाजी नाईक यांनी दिलेला अन्यायाविरुद्धचा लढा हा आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले। उपस्थित मान्यवर आणि आयोजक या कार्यक्रमाचे नियोजन अशोक घनवटे एप्पा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते। कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने पदाधिकारी भंडलकर बारू, दशरथ शेळके, रामदास गावडे, संकेत शितोळे, निखिल गावडे, सत्यवान शितोळे, तनु जाधव, आदिनाथ घनवटे, जय शितोळे, साईनाथ घनवटे, मिलिंद डोंगरे माजी लोकप्रतिनिधी, माजी नगरसेविका सौ वंदना शेळके, माजी नगरसेवक किशोर ओसवाल, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव कुंभार, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जितू चावडा, ज्येष्ठ पत्रकार मनोहर गोरगल्ले, विद्याधर साळवे, दत्ता भगत आणि खेड तालुक्यातील पत्रकार बांधव। लढ्याचा इतिहास। उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेला बंड आणि सामान्य जनतेला एकत्र करून दिलेली झुंज हा भारतीय इतिहासातील सुवर्ण क्षण मानला जातो। आजच्या दिवशी ब्रिटिशांनी त्यांना फाशी दिली होती। त्या स्मृतींना उजाळा देत असतानाच राजगुरुनगरमधील विविध शासकीय स्तरावरही अभिवादन कार्यक्रम संपन्न झाले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व समाज बांधव आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आद्य क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उमाजी राजे नाईक अमर रहेच्या घोषणा दिल्या।